सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम। देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे। आजच्या मननासाठी स्तोत्र संहिता 103 अध्याय 8 ते 10 वचन आपण वाचूया। परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे, तो मंद क्रोध व दयामय आहे, तो सर्वदाच दोष देत राहणार नाही, तो आपला क्रोध सर्व काळ राहू देणार नाही। आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हाला शासन केले नाही, त्याने आमच्या दुष्टकृत्यांच्या मानाने आम्हाला प्रतिफळ दिलेलं नाही। वाचलेलं वचन देवबाप आशीर्वादित करो आणि देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव। देवाचं वचन आम्हाला सांगत आहे की आमचा देव दयाळू आहे, आमचा देव कृपाळू आहे, आमचा देव मंद क्रोध आहे आणि आमचा देव कायमचा दयामय, कायमची त्याला दया करावी अशी वाटणारा आपला देव आहे। तो कायम आम्हाला दोष देत राहणार नाही, तो आमच्यावरती कायमचा क्रोध किंवा राग राहू देणार नाही आणि देव आमच्या पापांच्या मानाने त्याने आम्हाला शासन केलेले नाही, त्याने आमच्या वाईट कृत्याबद्दल आम्हाला प्रतिफळ देखील दिलेलं नाही। यावरून आम्हाला समजतं की आमचा देव दयाळू आहे, कृपाळू आहे, मंद क्रोध आहे आणि त्याला राग येत नाही, तो आम्हाला शासन करत नाही आणि तो आमच्यावरती दया करतो, कारण त्या देवाची इच्छा आहे की आमचं तारण व्हावं, आमचा नाश होऊ नये, तर आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं। आणि म्हणून देवाचं वचनावर आपण विश्वास ठेवूया आणि आशीर्वादित होऊया। आपण प्रार्थना करूया। पवित्र देवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, आम्ही देवा तुझं उपकार आणि आभार मानतो। आजचं वचन आशीर्वादित कर, आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं त्या सर्वांना प्रभू तुझा आशीर्वाद दे, त्या सर्वांना चांगलं आरोग्य दे, त्या सर्वांचं काम आशीर्वादित कर, त्या सर्वांचं येणं जाणं आशीर्वादित कर, त्यांच्या कुटुंबाचं तारण कर, त्यांच्या कुटुंबामध्ये मोठा चिन्ह चमत्कार कर की जेणेकरून त्यांच्या कुटुंबामध्ये तुझा आनंद त्यांना प्राप्त व्हावा, त्यांनी तुझं गौरव करावं, त्यांनी तुझी साक्ष द्यावी, तुझा चांगला अनुभव त्यांनी घ्यावा आणि प्रत्येक दिवशी तू त्यांना आशीर्वादित करावंस आणि बापा तुझी लेकरं म्हणून त्यांनी तुझं गौरव करत राहावं। आणि म्हणून बापा तू त्यांच्या जीवनामध्ये मोठा चिन्ह चमत्कार कर। रोज देवा तुझं वचन ते ऐकत आहेत आणि प्रभू तुझ्या वचनावर त्यांनी विश्वास ठेवलेला आहे, तुझ्या वचनावरती विश्वास ठेवून तुझ्यावरती त्यांनी आशा ठेवलेली आहे। तू त्यांच्या आशा पूर्ती करणारा परमेश्वर आहेस, तू त्यांच्या आशा पूर्ण कर, त्यांची इच्छा पूर्ण कर। आणि परमेश्वरा तू किती महान देव आहेस, तू किती चांगला देव आहेस याचा अनुभव त्यांना येऊ दे आणि त्याद्वारे तुझं गौरव होऊ दे, तुझं नाव उंच होऊ दे, तुझ्या नावाला धन्यवाद होऊ दे। म्हणून सहाय्य आणि मदत कर, येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणतो बाप्पा एक आमेन। माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या सर्व प्रार्थना विनंत्या लिहून पाठवा। मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि माझा स्वर्गीय पिता तुम्हाला स्वर्गातून उत्तर देईल, आशीर्वाद देईल, चांगला अनुभव देईल। आणि माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा, म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला पाहायला मिळेल आणि रोज तुम्ही आशीर्वादाचा अनुभव घ्याल। आमेन।